सर्वांना ते काय आहे त्याच्यात दाखवा, म्हणजे सर्वांचं लक्ष त्याच्यावर केंद्रित झालेलं आहे. काय आणले काय आणले त्याचा आज न बोलला उद्या बोलला तर लोकांना झोप लागणार नाही. कॉंग्रॅच्युलेशन. बघूया बघूया काय आणले बघूया. चला चला बघूया आता. त्यावेळी गिफ्ट हा उलटा ठेवलेला आहे म्हणून पैसे चाललेलं नाही. काय नक्की त्याच्यात सस्पेन्स बरकरार आहे. नक्कीच बघूया. बघा बघा हा नक्कीच नक्कीच मोबाईल सर्वांना कळवतो. मोबाईल आणलेला आहे कंपनीचा चांगला मोबाईल आणलेला आहे आणि त्याच्यात 2 कॅमेरे सुद्धा आहेत. उलटा मामा सर्वांना मोबाईल दाखवतात. बघा किती आनंद चेहऱ्यावरून वाटतो त्यांचा आनंद. बघा त्यांचा आनंद चालू करा. मामीने सुद्धा त्या मोबाईलला हात लावा. मामीने सुद्धा त्या मोबाईलला हात लावाय नाही तर त्यांना राग येईल. माझा हात लागला नाही याचा अर्थ मोबाईल तुमचाच आहे का असा प्रश्न त्यांना निर्माण होईल. त्याच्या मुलं काही सुद्धा हात लावा. थांबा हे किटू थांबा जरा. थांबा थांबा त्यांचा प्रिय जावई त्या आता भाषण लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अचानक साजरा झालेला वाढदिवस आणि आपण जमलेलो आहोत. आणि या पूर्ण कार्यक्रमात ज्यांनी रंगत आणली हे आपल्या कार्यक्रमाचे होस्ट उमेश डोंगरे सत्कार करावा. लाडू भरून मामा मी जसं आम्हाला लाडू भरवलं तुमचे 2 शब्द वाटलं. हा असं याच्या पुढे सुद्धा त्यावेळी वर्षानुवर्ष आमचं तोंड गोड करत राहू. त्याच्या पुढे कोणत्याही याच्यात गोड आमचं लक्ष नेहमी तुमच्याकडे आहे आणि आमचं लक्ष सुद्धा असंच राहणार तुमच्याकडे. हा आता जावय आता जावयला धरून आणले. जाईल का ना रागान जवळ अरे केक आज त्यांची अॅनिव्हर्सरी तुमची प्लॅनिंग राहिली तर आम्हाला सांगायला. असं समजलं की त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही थोडीफार मेहनत घेतली आणि त्यांचा जो आजचा उत्सव आहे तो चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले आणि त्यासाठी त्यांना आता त्यांच्या 42व्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचा उर्वरित काल हा सुखाचा आणि समृद्धीमय जावो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि हमेशा आम्ही सतत त्यांच्या अडीअडचणीमध्ये सोबत राहू ही आमची शाश्वती आहे. मोलाचं योगदान राहिलेलं आहे आणि त्यावेळी पोपटी सुद्धा खूपच भारी बनवली. आता आमचे मामा मामीचे मोठे जावई आणि त्यांचे भाची सुद्धा आहेत. बघू आता ते तुम्हाला कसं वाटतं अॅनिव्हर्सरी आणि तुम्हाला कधी समजलं का मामा मामीची अॅनिव्हर्सरी आहे. आज आम्ही जी पोस्टी सुद्धा खाली ना ती पहिली प्लॅनिंग मोठ्या जावयांची होती. त्यावेळी शेंगा आणल्या 2-3 राऊंड मारलं घरी येऊन जाऊन केलं दुपारीवरून
शेवटी त्यांची आई त्यांची मम्मी ती घरी राहिली त्याच्यामुळे ते अडकलेले होते म्हणून त्यांना इकडे पोपटी बनवायला जमले नाही पण ते शिंगा वगैरे सर्व आणून दिले आणि हा पोपटीचा पाया जसा घराचा पाया मजबूत असतो बनवायला लागतो तसा त्यांनी पोपटीचा पाया रचला. नक्कीच चालू सुद्धा खूप मोठा योगदान आहे याच्यात. बाची जावय आणि मानाची जावय आणि ते कोपऱ्यात त्यांना बोललो या फोटो काढायला ते कोपऱ्यात असतात त्यांच्याकडून आपण 2 शब्द बघूया ते काय बोलतात. मामा आणि मामी तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मंगलमय सदिच्छा. तुम्हाला चिरंतन आयुष्य लाभो. गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुम्हा दोघांना आणि आपल्या या सर्व परिवाराला मिळो या बाप्पाचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा लग्न वाढदिवस मंगलमयाने हसत आनंदात जावो या मनापासून सदिच्छा. आणि आमचं मन एकदमच भरून आलं. पगल्यावर कितना रोल आहे गाडी. एक घे मेवण्यासाठी लव यू. त्यांच्या मामा मामींनी कमवलेली संपत्ती आहे. बघा कसे त्यांचे नातू सर्व रोज आमचं वाजवतात. आज एकदम मोठा दिवस ते साजरे करतात. बघा नाव घ्या. अरे पहिले नाव मोदी घाबरले आता मामाची जबाब भाऊन राग यायचा. मला लग्नाच्या दिवसाचं नाव चला नाव घ्या. आपण मामीकडे बोलूया. मामीकडून एक काही 2 शब्द सांगतील आणि त्यानंतर उकणे बर्थडे केल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचा. दोन शब्द मामी. शंकराच्या पिंडीवर बेला तुमच्या घराचा बोला सर्व समान राखून मधीच राहणार. आम्ही भाऊ झालो आणि आमचा तिथून भाऊ संपवलेला होता तरी सुद्धा सर्वांची एक कंटिन्यू केलं. राग आलेला आहे. क्षमा मागतो. राग जरी इथं असला तरी हा राग तुम्ही जेवणावर काढू नका न तर उपाशी राहाल आणि घरी जाऊन नाल्यात जाऊन लागली तुला आमच्या मामा मामीच्या अॅनिव्हर्सरी आहे त्याच्याबद्दल आम्ही केक करतो. कशी पद्धत आहे. बघा याला काय अर्थ आहे का. चला स्टेजवर चला. मामी कुठे आली. मामी कुठे मोठी मुलगी म्हणजे मानाची मुलगी. बघूया आता त्या 2 शब्द काय बोलतात. आणि त्याने सर्व काही सुखसोयी पुरवलेल्या आहेत आणि त्यांचा पुढचा
त्याच्यापेक्षा अजून चांगलं वा 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 आमची इच्छा आहे. त्यांच्या त्यावेळी इच्छेच्या आता मामाच्या वरती उकाला घ्यायला पाहिजे. इच्छा त्यावेळी व्यक्त केल्या आणि खरंच नक्की त्यांचं तिन्ही बहिणींचं त्यांच्या मम्मी पप्पाकडे खूपच लक्ष असतं. असेच त्यांचे जावई म्हणजे त्यांना भारी जावई मिळाले. मी तरी असंच बोलतो तिन्ही जावई खरंच त्यांना चांगलेच मिळालेत. आणि कधी ते नुसतं आम्हाला बोलत होतं भाऊ तुम्ही काहीतरी बोला आणि त्यांचे शब्द माझ्या मनाला लागलं आणि मी लगेच मैदानात उतरलो आणि सर्वांचं जे काय कार्यक्रम होता त्याची तुम्हाला मी रचना करून दिली आणि असे 2 शब्द बोलत भरपूरच माझे शब्द झाले. कुठं चुकले असेल तर मला माफ करा. ते थांब आता नाही आधीपासून बघा. माझे वांगडा चल नको मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को